नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आजचा लॉंग व्हिडिओ आहे आखाडी पौर्णिमा विशेष आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आखाडी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता आपला हा म्हणजे वर्षातला पहिला सण असा म्हणून साजरा केला जातो आमच्या इकडे आखाडी पौर्णिमा म्हणून। आता इथून आपल्या सणांची लगबग ही सुरू होते। आखाडी झाली की पंचमी, असे सारखे सण हे आता चालू राहतात ते दिवाळीपर्यंत। तर आज मी आखाडी पौर्णिमा मी कशी माझी साजरी करणार आहे हे मी तुमच्यासोबत थोडंफार शेअर करणार आहे। तर चला मग जाऊया आजच्या व्हिडिओकडे। तर आखाडी पौर्णिमेपासूून अशी सणांची चाहूल लागलेली राहते। आता सारखे 8 दिवसाला असे सण आपले सुरू होतात। आता लगेच 8-10-12 दिवसांनी पंचमी येते। पंचमी झाली की लगेच मग तिथून 10-12 दिवसांनी रक्षाबंधन येते। असा सारखे असे सण आता आपले चालू राहतात ते दिवाळीपर्यंत। आपलं सारखी आता धावपळ चाललेली राहते आणि या धावपळीत पण आपल्याला खूप मज्जा येते। म्हणजे अशी अगदी हे दिवस कोणीकडे निघून जातात पटकन तेही आपल्याला काही कळत नाही। चला तर मग असो, मग मी इकडे पौर्णिमेच्या माझ्या ज्या सेवा राहते दर महिन्याच्या त्या मी अगोदर आंघोळ केली की त्या अगोदर करायला लागले। आता गॅस ओटा वगैरे रात्रीच मी क्लीन करून ठेवला होता। मग इकडे छान अशी पूजा वगैरे करून घेणं झाली माझी। गॅसची स्वस्तिक वगैरे काढणं ते पण झालं आणि नंतर लागले मग ती माझ्या हळदीच्या लेपनाला, उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं। छान धूप दीप दाखवला दरवाजाला आणि मस्त असं माझं हळदीचं लेपन झालं याला उंबरठ्याला। नंतर मग लागले मी माझ्या देवपूजेला। मग देवपूजा वगैरे छान करून घेतली। आता कळस अगोदरच कालच मांडलेला होता पौर्णिमेचा, तर मग आज तेवढं पूजा लवकर आटोपली माझी बऱ्यापैकी। आणि नंतर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथे मी छान असे आता माझ्या घरामध्ये नंदी महाराजाचे खडावे आहेत, तेच मग छान असे स्वच्छ धुवून वगैरे करायला घेतले होते। इथे बघू शकता असे खूप हे म्हणजे जुने देवांनी घातलेले असे हे खडावे आमच्या इथे आहेत, म्हणून त्याची स्वच्छ पूजा वगैरे करायसाठी घेतलं होतं। स्वच्छ धुवून घेतले ते बघू शकता। छान अशी खडाव्याची पूजा झाली। आता खूप मस्त वाटते हे ते आपण असं म्हणजे स्वतःला भाग्यवान की आपल्या घरी देवांचे स्वतः घातलेले खडावे आहेत म्हणून। नंतर हे आहे आमच्या गुरु महाराजांचा फोटो, छान त्या फोटोची वगैरे पूजा करून घेतली। इथे बघू शकता छान कळश मांडला होता कालच। आज पौर्णिमा असल्यामुळे मग पुन्हा मांडायची मला आवश्यकता पडली नाही आणि प्रसन्न अशी खूप छान माझ्या घरात पूजा झाली होती। आता पूजा झाली की किती छान वाटतं हे काही वेगळं कोणाला सांगायची गरज नाही। मग इथं छान अशी माझी पूजा झालेली होती। तर आत्ता माझी पूजा वगैरे झाली। आता पूजेला मला भरपूर टाईम झाला माझा, म्हणजे 11 वाजले। आता लागायचं स्वयंपाकाला, नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे पण करायचा, तर आता लागायचं स्वयंपाकाला। मग पूजा वगैरे आटोपली, नंतर लागले मी माझ्या नैवेद्याच्या स्वयंपाकाला। तर बोनं घातलं होतं आणि इकडे कुकर लावलं होतं, सोबतच पुरणाची डाळ आणि भात लावून घेतला होता सोबतच। त्याला म्हटलं हे इकडं होत आहेत तर आपण बाकीचे कामं आटपून घेऊया। तरी पण मी बरीचशी कामं सकाळी लवकरच आटपून घेतली होती। फरशा वगैरे क्लीन मी सकाळीच केल्या होत्या। नंतर राहिले होते ते कपडे धुवायचे, पूजा वगैरे झाल्यावर धुता येते म्हणून मग इकडे कपडे वगैरे धुवायला आली होती। आता सोबत एका हाताने सगळी कामं करायची म्हटलं की थोडासा उशीर होतो आणि थोडीशी दशाही होते, पण काही हरकत नसते। आपण अगदी हे सगळी कामं उत्साहात उल्हासात सगळं करत असतो। आता हे आपल्या घरातलं म्हटलं की काही टेन्शन वाटत नाही आपल्याला, अगदी छान असं आपलं चाललेलं राहते। नंतर इथे बघू शकता हे दूध मी नेमकं गॅसवर ठेवलं कीच हे काहीसं असं झालं। आता माहिती नाही, आता हे डेअरीवरचं दूध आहे आणलेलं, आता हे असं का झालं काय माहिती नाही। आता हे काय शिळं दूध होतं का काय काही माहिती नाही। अशा पद्धतीचं काहीतरी खराब त्याचा वास पण येत होता, असं काहीसं दूध झालं होतं। चला म्हटलं असो एखाद्या दिवशी असंही होते, आता असं कधीच झालं नव्हतं, आता हे पहिल्यांदाच झालं। नंतर मग डाळ वगैरे शिजली होती, मग मी डाळ काढून घेतली चाळणीमधून वगैरे आणि इकडे मी पुरणाला चटका द्यायला घेतला होता। आता मला पुरणाचा स्वयंपाक करायचा अजिबात कंटाळा येत नाही, कारण माझ्या मुलांनाही पुरणपोळी आवडते आणि आहोंनाही प्रचंड अशी पुरणपोळी आवडते, त्याच्यामुळं मला पुरणाचा स्वयंपाक करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही। आता भरपूर जणांनी म्हणतात की पुरणाचा खूप कुटाणा राहतो, खूप कुटाणा राहतो। हो, कुटाणा राहते, पण आता आपल्या घरच्या माणसांना एवढं छान आवडत असेल, म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने आवडत असेल, तर त्याचा आपल्याला कंटाळा करायला अजिबात नाही पाहिजे। नंतर मग इकडे स्वयंपाक पण बराचसा आवरला होता, सार झाला होता, भज्याचं पण कालवून ठेवलं होतं आणि आपलं पुरण पण रेडी झालं होतं। नंतर मग इकडे मी घेतले होते नैवेद्य करायला। आता आपला पहिला सण असल्यामुळे आता सगळीकडे नैवेद्य वगैरे करायचे होते। पोचीमाईला जायचं होतं, मग आता पोचीमाईला तर मी जाणार होते, पण नैवेद्य वगैरे घेऊन माझा आयुष जाणार होता, तर त्याच्यासाठीच मग मी इकडे
दिवे फळं वगैरे केले होते. आता हे दिवे फळं असे करायचे असतात, एक दिवा आणि त्याच्याखाली एक फळ करायचं असते. तर ते मी तुम्हाला समोर ताटात मांडल्यानंतर दाखवते. आता ह्याला घ्यायचं होतं उकळून, मग त्याच्यासाठीच मग मी इकडे गॅसवर पाणी ठेवलं होतं. असं म्हणतात की आषाढी पौर्णिमेला पोचिमाईला ते नैवेद्य दिवे फळं ओटी वगैरे न्यायचं असते. मग त्याचीच माझी इकडे तयारी चालली होती. इकडे बघू शकता छान असं मी नैवेद्याचं ताट केलं होतं, बोनं घेतलं होतं, त्याच्यामध्ये नैवेद्य दिवे फळं अशा पद्धतीने घेतले होते. त्याच्यामध्ये असे एक छोटंसं नैवेद्यासारखं करायचं कणकीचं, तो म्हणजे फळ राहते आणि त्याच्यावर छोटासा असा दिवा ठेवायचा राहते. इकडे मग गावातल्या देवाचे पण नैवेद्य काढून ठेवले होते, घरच्या देवाचे नैवेद्य सगळं काढून ठेवलं होतं आणि नंतर इकडे निघाले मग मी पोचिमाईला जाण्यासाठी. आता जवळच आमच्याच जवळच्या शेतात आहे, तिकडे मग मी निघाले होते. मग इकडचं माझं नैवेद्याचं वगैरे सगळं आठवून घेतलं, घरच्या देवाला वगैरे नैवेद्य दाखवले आणि आयुष गेला होता गावातल्या सगळ्या देवाला नैवेद्य घेऊन. आता नंतर इकडे लागले मी माझ्या राहिलेल्या स्वयंपाकाला. तर बाकीचा पूर्ण स्वयंपाक आवरला होता, आता राहिल्या होत्या त्या फक्त पोळ्याच. मग चला म्हटलं त्या पटकन आवरून घेऊन. आज अगदी दिवसभर रेस्ट करायला वेळच मिळाला नाही. आता असं सण म्हटलं की अगदी दिवस कोणीकडे जातो आपल्याला काही कळतही नाही. मग इकडे पोळ्या वगैरे करून घेतला आणि नंतर घेतला तो किचन ओटा क्लीन करायला. अगदी एवढा पसारा पडला होता की कुठेच जागा नव्हती, म्हणून अगोदर हा ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि मग माझं थोडंफार आवरलंही होतं. तर असा होता माझा आषाढी पौर्णिमेचा दिवस. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी माझा लॉंग व्हिडिओ इथेच स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच, बाय.